काही दिया परदेशच्या 29 सप्टेंबरला प्रक्षेपित झालेल्या भागात ठरल्याप्रमाणे गौरी आणि तिचे कुटुंबीय शिवच्या घरी येतात। मात्र घरात येताच शिवची आजी स्वतःच्या कुटुंबाबद्दलची ऐट आणि थाट कसा आहे आणि आपण बनारसमध्ये किती श्रीमंत आहोत हे सांगण्यात व्यस्त असते। जेव्हा गौरीची आई घरचा फराळ शिवच्या आजीकडे देते त्यावेळी शिवची आई सांगते, हा फराळ गोड्या तेलात बनवल्यामुळे आम्हाला खाणं शक्य होणार नाही, आम्ही फक्त शुद्ध तुपातलं जेवण आणि फराळ खातो। त्यावेळी शिवची आजी गौरीच्या आईने दिलेला फराळ घरातील नोकरांकडे सुपूर्द करते। जेव्हा गौरीचे वडील शिवच्या आजीला लग्नाबद्दलची बोलणी करूयात याविषयी सांगतात तेव्हा शिवची आजी त्यांना उत्तरते की इतकी घाई करण्याची काहीच गरज नाही, आता तर तुम्ही आलेले आहात, आपण हळूहळू या विषयाकडे वळू। त्यानंतर शिवची आजी शिवला गौरीच्या कुटुंबियांना सोडून येण्यास सांगते। मात्र गौरीचे कुटुंबीय झालेल्या प्रकारावरती खूप चिंतित असतात। येत्या भागात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की घडलेल्या प्रकारामुळे शिव गौरी आणि तिच्या आई वडिलांची समजूत काढण्यात यशस्वी होईल का? शिव आणि गौरीच्या लग्नाचा निर्णय शिवचे कुटुंबीय कधी घेणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी ऐश्वर्या नारकर। तुम्ही जरूर सबस्क्राइब करा राजश्री मराठी। थँक्यू।